नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुंभार स्वाती. आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 9th क्लास टॉपिक एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम यातील पुढचा पॉइंट घेणार आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण फूड चेन अँड फूड वेब, द एनर्जी पिरामिड हे पॉइंट्स अभ्यासलेले होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बायोजिओकेमिकल सायकल्समध्ये कार्बन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन सायकल यांचा अभ्यास करणार आहोत. बेसिक पॉइंट्स आपल्याला इथे दिलेले आहेत. कार्बन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन सायकल्स. खूप डीपमध्ये याचा अभ्यास नाही, आपल्याला बेसिक अभ्यास आपल्याला या सायकल्समध्ये इथं सांगितलेला आहे, तो अभ्यास आता आपण करणार आहोत. पहिल्यांदा आपण बघणार आहोत बायोजिओकेमिकल सायकल्स म्हणजे काय आहे बाबा. तर इथं आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे बायोजिओकेमिकल सायकलचं जे चक्र असतं ते इथं चक्र आपल्याला दिसतंय. बायोजिओकेमिकल सायकलमध्ये काय असतं, द सायक्लिकल फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स विदिन अन इकोसिस्टम. काय आहे हा सायक्लिकल फ्लो आहे. काय आहे सायक्लिकल फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स विदिन अन इकोसिस्टम इज कॉल्ड अ बायोजिओकेमिकल सायकल. म्हणजे हा काय आहे, न्यूट्रिएंटचा सायक्लिकल फ्लो आहे. आपण बघितला होता की एनर्जीचा फ्लो वन वे असतो आणि न्यूट्रिएंटचा फ्लो जो असतो तो कसा असतो, सायक्लिकल असतो. कारण की आपण मागच्या पॉइंट मध्ये इथं बघितलं होतं की एनर्जीचा जो फ्लो आहे तो काय असतो, न्यूट्रिएंट असतो. कारण आपल्याला जे न्यूट्रिएंट्स असतात ते काय होतात, आफ्टर डिकम्पोजिशन प्रोसेस दे डिग्रेड अँड मिक्स इनटू द सॉइल वॉटर. सॉइल आणि वॉटर मध्ये ते मिक्स होतात आणि पुन्हा काय होतात, प्लांट्स कडनं रिगेन केले जातात. त्यामुळं जो न्यूट्रिएंटचा फ्लो आहे तो कसा असतो, सायक्लिकल असतो. त्यामुळे बायोजिओकेमिकल सायकल म्हणजे काय लक्षात येईल, द सायक्लिकल फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स विदिन अन इकोसिस्टम इज कॉल्ड अ बायोजिओकेमिकल cycles. Nutrients are necessary for growth of the organism and are continuously transferred from abiotic to biotic factors and biotic to abiotic factor within an ecosystem. Ecosystem म्हणजे आपण बघितलेलं आहे आणि याच इकोसिस्टम मध्ये काय असतात तर ऑर्गॅनिझमची ग्रोथ होत असते आणि जे ट्रान्सफर होत असतात अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर आणि बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर्स. बायोजिओकेमिकल सायकल मध्ये आपल्याला इथं फिगर जी दाखवली त्याच्यामध्ये इंटरॅक्शन दिसते. इंटरॅक्शन कोणामध्ये आहे, हायड्रोस्फियर, ॲटमॉस्फियर, लिथोस्फियर विथ द बायोस्फियर. इथं आपल्याला फिगर मध्ये दिसते. इथं इंटरॅक्शन ऑफ हायड्रोस्फियर, ॲटमॉस्फियर, लिथोस्फियर विथ द बायोस्फियर. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, द बायोजिओकेमिकल सायकल ऑपरेट्स थ्रू द मीडियम ऑफ बायोस्फियर विच इज फॉर्म्ड बाय लिथोस्फियर, हायड्रोस्फियर अँड ॲटमॉस्फियर. Nutrients necessary for the growth of organism are continuously transferred from abiotic to biotic factors and biotic to abiotic factors within an ecosystem. इकोसिस्टम म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे आणि या इकोसिस्टम मध्येच काय आहे, न्यूट्रिएंट्स जे ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी गरजेचे असतात तेच कंटिन्युअसली काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात. कुठून, अबायोटिक फॅक्टर कडून बायोटिक फॅक्टर कडे आणि पुन्हा बायोटिक फॅक्टर कडून अबायोटिक फॅक्टर कडे. दिस सायकल ऑपरेट्स कंटिन्युअसली थ्रू द मीडियम ऑफ ए बायोस्फियर फॉर्म्ड बाय लिथोस्फियर, ॲटमॉस्फियर अँड हायड्रोस्फियर. म्हणजे हे जे बायोस्फियर तयार झालेले ते कोणाच्या मदतीने तयार झाले, लिथोस्फियर, ॲटमॉस्फियर आणि हायड्रोस्फियरच्या मदतीने तयार झालेला आहे. The recycling of biological, geological and chemical sources of nutrients in this process is a complex process. ही प्रोसेस जी आहे कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे and depends upon the level of energy transfer in the ecosystem. आणि एनर्जी किती ट्रान्सफर होते याच्यावर पण काय असते ती डिपेंड्स असते. म्हणजे ही थोडीशी कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे आणि ही कोणामध्ये घडून येते तर ॲटमॉस्फियर, लिथोस्फियर आणि बायोस्फियर मध्ये घडून येते. आणि कशाचा फ्लो होतो याच्यामध्ये, ह्या सायक्लिक प्रोसेस मध्ये न्यूट्रिएंटचा फ्लो झालेला आपल्याला दिसून येतो. टाइप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल्स आता आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला
दोन टाइप्स दिलेले दिसतात. एक आहे इथं आपण बघूया, एक जो आहे तो आहे गॅसियस सायकल आणि दुसरा जो आहे तो सेडिमेंटरी सायकल. आता गॅसियस सायकल आणि सेडिमेंटरी सायकल्स ह्या टोटली खरं तर डिफरंट नाहीत, परंतु आपण बघूया गॅसियस सायकल म्हणजे कोणत्या. द accumulation of the main abiotic gaseous nutrient material is found in the earth atmosphere, includes nitrogen, oxygen, carbon dioxide, water vapor etc. हे आपल्याला माहिती आहे की हे गॅसेस सगळे ॲटमॉस्फिअर मध्ये आढळून येतात. आणि सेडिमेंटरी म्हणजे काय आहे तर अवसादन चक्र जे आहे त्याच्यामध्ये काय आहे, an accumulation of the main abiotic nutrients material is found in soil. कुठं आढळून येतं हे, soil, sediment and sedimentary rocks etc. of the earth. आणि याच्यामध्ये कोण काय काय इन्व्हॉल्व होतं, includes soil components like iron, calcium, phosphorus etc. अशा पद्धतीने काय आहेत हे दोन टाइप्स आपल्याला इथं दिसून येतात, टाइप्स ऑफ बायो जिओकेमिकल सायकल्स. त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे the gaseous cycle is speedier cycle than the sedimentation cycle. गॅसेस सायकल ही कशी असते, त्याचा स्पीड जो असतो तो जास्त असतो कशापेक्षा, ह्या सेडिमेंटेशन सायकल पेक्षा. फॉर एक्झाम्पल इथे सांगितलेले म्हणजे समजा इफ CO2 हॅज accumulated in an area, एखाद्या ठिकाणी CO2 accumulate झाला असेल, साठला असेल, इट इज क्विकली डिस्पर्स्ड. हा काय होतो, लगेच डिस्पर्ट होतो. कशामुळे, विथ द वाइंड ऑर ॲब्सॉर्ब बाय प्लांट्स ते ॲब्सॉर्ब करून घेतात किंवा वाऱ्याने इकडे तिकडे काय होतो तो पसरतो. म्हणजेच काय होतं, लगेच त्याचं स्प्रेडेशन होऊन जातं. म्हणून गॅसियस सायकल कशी आहे, स्पीडियर आहे कशापेक्षा, सेडिमेंटेशन सायकल पेक्षा. डू यू नो मध्ये आपल्याला बघा इथं काय सांगितलेलं आहे, द सायकल ऑफ गॅसेस अँड सेडिमेंटरी सायकल कॅन नॉट बी कम्प्लिटली सेपरेटेड. मी मागाशी म्हणलंच होते हे दोन्ही सायकल कम्प्लिटली सेपरेटेड नाहीये, दे डिपेंड्स ऑन इच अदर. फॉर एक्झाम्पल, नायट्रोजन इज प्रेझेंट in the form of a gas in the atmosphere and in the form of compounds like nitrogen oxide in the soil and sediments. म्हणजे जे नायट्रोजन आहे ते हवेमध्ये पण प्रेझेंट असतं आणि सॉइल सेडिमेंट्स मध्ये पण काय असतं ते प्रेझेंट असतं वेगवेगळ्या फॉर्म मध्ये, फक्त त्याचा काय असतो फॉर्म जो असतो तो वेगवेगळा असतो. सिमिलरली कार्बन पण त्याच पद्धतीने, कार्बन ऑकर्स इन अ abiotic form mainly in coal, granite, diamond, limestone etc. in the earth crust and in the form of carbon dioxide gas in the atmosphere. म्हणजे ग्रॅनाइट, डायमंड, लाइमस्टोनच्या स्वरूपामध्ये अर्थ क्रस्ट मध्ये ते प्रेझेंट असतं आणि हवेमध्ये कार्बन डायऑक्साइड प्रेझेंट असतो, म्हणजे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये ते देखील प्रेझेंट असतं. जनरली कार्बन इज प्रेझेंट इन प्लांट्स अँड एनिमल्स फॉर a much shorter duration than it's in a coal. म्हणजे कार्बन जो प्रेझेंट असतो प्लांट्स आणि एनिमल मध्ये जो प्रेझेंट असतो त्याचं ड्युरेशन जो असतं ते कमी असतं ॲज कम्पेअर टू कोल मध्ये. अशा पद्धतीने आपण काय बघितले इथं बायोजिओ केमिकल सायकल बघितलेली आहे. बायोजिओ केमिकल सायकल मध्ये मेनली काय असतं तर न्यूट्रिएंटचा फ्लो असतो आणि याचे दोन टाइप्स आपण बघितलेले आहेत, गॅसियस सायकल अँड सेडिमेंटरी सायकल. त्याच्यामधल्या आता आपल्याला ज्या बायोजिओ केमिकल सायकल्स चालतात त्याच्यामध्ये कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल, नायट्रोजन सायकल आहे. मग त्यातली आपण बघूया की कार्बन सायकल, पहिल्यांदा जी सायकल बघायची आपल्याला कार्बन सायकल बघायची. आता आपण बायोजिओ केमिकल सायकल मध्ये पहिल्यांदा कार्बन सायकलचा अभ्यास करणार आहोत. कार्बन चक्र निसर्गामध्ये कसं चालतं ते आपल्याला पाहायचं आहे. कार्बन चक्र म्हणजे काय आहे किंवा कार्बन सायकल म्हणजे काय आहे, द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड कार्बन सायकल. कार्बन सायकल मध्ये काय होतं, कार्बनचं रिसायकलिंग आणि सर्क्युलेशन होतं. कुणाकडे होतं तर ॲटमॉस्फिअर कडनं लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडे होतं आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्यावेळेस डेथ होतात परत ते कुठं जातं ॲटमॉस्फिअर मध्ये जातं, त्याला आपण काय म्हटलेलं आहे कार्बन सायकल असं आपण म्हणतो. अबायोटिक कार्बन ॲटम्स आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इन टू बायोटिक फॉर्म मेनली थ्रू द फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन.
आता आपल्याला माहिती आहे की फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन प्रोसेसद्वारे कार्बन फोटोसिंथेसिस प्रक्रियेद्वारे कार्बन काय करतात, प्लांट्स यूज करतात आणि आपण रेस्पिरेशन प्रोसेसद्वारे ऑक्सिजन इनहेल करतो आणि कार्बन डायऑक्साइड काय करतो, एक्सहेल करत असतो. प्लांट्स कन्वर्ट्स कार्बन डायऑक्साइड इनटू कार्बोहायड्रेट बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस प्रक्रियेद्वारे ते काय करतात, कार्बन डायऑक्साइड कशामध्ये कन्वर्ट करत असतात, कार्बोहायड्रेट्समध्ये कन्वर्ट करत असतात. सिमिलरली दे प्रोड्यूस कार्बन कंपाउंड्स लाईक प्रोटीन अँड फॅट्स टू. हर्बिवरस फीड्स अपॉन द प्लांट्स. आणि हे फूड जे तयार केलेलं असतं ते कोण खातं, तर हर्बिवरस. हर्बिवरसला कोण खातं, तर कार्निवरस. कारण कार्निवरस फीड्स अपॉन द हर्बिवरस. In this way, biotic carbon is transferred from plants to herbivorous, from herbivorous to carnivorous and from carnivorous to apex consumer. अशा पद्धतीने कार्बनचं जे चक्र आहे ते कुठून कुठे चालतं, तर ॲटमॉस्फिअर मधनं कुणाकडे जातं, ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडनं आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडनं पुन्हा ॲटमॉस्फिअर मध्ये. ह्यालाच काय म्हटलेलं आहे, कार्बन सायकल असं आपण म्हणतो. हे आपल्याला रिएक्शनद्वारे इथं दाखवलेलं आहे. पहिली रिएक्शन इथं आपल्याला दिसते की लक्षात येते आपल्या की फोटोसिंथेसिस प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साइडचा वापर वनस्पती कसा करतात. 6CO2 plus 12H2O in presence of sunlight and presence of chlorophyll, it forms ग्लुकोज, वॉटर अँड ऑक्सिजन. फोटोसिंथेसिस प्रक्रियेतून ऑक्सिजन हा बाहेर पडतो हे आपल्याला माहिती आहे. आणि हा जो ग्लुकोज तयार झालेला आहे, हा ग्लुकोज काय करतात, हर्बिवरस घेतात. हर्बिवरस कडनं पुन्हा कार्निवरस कडे, कार्निवरस कडनं पुन्हा काय होतो, ॲटमॉस्फिअर मध्ये परत जातो. अशा पद्धतीने हे चक्र जे आहे ते सतत चालू असतं. इथं आपल्याला पुन्हा दाखवलेले बघा, ग्लुकोज त्याचं ऑक्सिडेशन होते प्लस कार्बन डायऑक्साइड प्लस H वॉटर आणि एनर्जी, हे प्रोडक्ट त्यातून तयार झालेले आपल्याला दिसून येतात. इव्हेंच्युअली आफ्टर डेथ ऑल टाइप्स ऑफ कंझ्युमर आर डिकम्पोज्ड बाय डिकम्पोजर. आपल्याला माहिती आहे की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेथ होतात, आफ्टर डेथ झाल्यानंतर त्यांची काय होते, डिकम्पोजिशन प्रोसेस तयार होते. आणि हे जे डिकम्पोजर आहेत तर ते कोण आहेत, बॅक्टेरिया अँड फंगाय. and carbon dioxide is released again into the atmosphere. डिकम्पोजिशन प्रोसेस मध्ये हा कार्बन डायऑक्साइड पुन्हा रिलीज कुठे होतो, ॲटमॉस्फिअर मध्ये होतो. अँड इज यूज्ड अगेन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि पुन्हा तो त्याचा वापर कोण करतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच प्लांट्स करतात. अशा पद्धतीने काय असतं, हे चक्र जे आहे ते सतत चालू असतं. यालाच आपण काय म्हणतो, कार्बन सायकल असं म्हणतो. कार्बन सायकल सगळ्यांच्या लक्षात आली असेल की अबायोटिक कार्बन ॲटम्स आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इनटू बायोटिक फॉर्म मेनली थ्रू द फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन प्रोसेस. इथं डू यू नो मध्ये आपल्याला काय दिलं ते आपण वाचूया थोडंसं. डू यू नो, कार्बन डायऑक्साइड is released into the atmosphere through abiotic processes. कार्बन डायऑक्साइड रिलीज कशा मार्फत होतं, तर अबायोटिक प्रोसेसेस लाईक बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स. कशाद्वारे, बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल, वूड, त्यानंतर फॉरेस्ट फायरमध्ये म्हणजे जंगलामध्ये आग वगैरे लागल्यानंतर, व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी एक्सेट्रा. ऑक्सिजन इज रिलीज्ड इनटू द ॲटमॉस्फिअर बाय द अबायोटिक प्रोसेस of photosynthesis and CO2 through the respiration. The equilibrium of oxygen and carbon dioxide gases in the atmosphere is maintained by plants. म्हणजे ऑक्सिजन आणि जे कार्बन डायऑक्साइडचं जे प्रमाण आहे ते कॉन्स्टंट कशामुळे राहतं, कोणामुळे राहतं, तर फक्त प्लांट्समुळे. इक्विलिब्रियम समतोल जो आहे तो कशामुळे राखला जातो, तो फक्त प्लांट्समुळे राखला जातो. त्यामुळे प्लांट्स काय आहेत, सगळ्यात महत्त्वाचे आहेत. त्यामुळं आपल्याला माहिती आहे, अवेअरनेस सगळ्यांमध्ये निर्माण करायचं चालू आहे की प्लांट्स काय आहे, जे प्लांट्स म्हणजे प्लांट्स जे आहेत ते किती आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत हे आपल्याला माहिती आहे. थिंक अबाउट इट. द कार्बन सायकल इज व्हेरी इफेक्टिव्ह इन द टेम्परेट रिजन. व्हाय इज इट सो. इथं टेम्परेट रिजन हा शब्द थोडासा ट्रॉपिक रिजन पाहिजेत होतं. वाय इज इट सो. टेम्परेट म्हणल्यापेक्षा ट्रॉपिकल रिजनमध्ये आपण म्हणूया
कारण ट्रॉपिकल रिजनमध्ये काय असतं, मोर ट्रीज असतात, फोटोसिंथेसिस प्रोसेस आणि ॲब्सॉर्प्शन ऑफ CO2 हे जास्त आहे, रिलीज ऑफ ऑक्सिजन हे मोर असतं. त्यामुळं काय आहे, इथं आपल्याला काय दिसतंय, जी कार्बन सायकल आहे ती इफेक्टिवली ह्या ट्रॉपिकल रिजनमध्ये झालेली आपल्याला दिसून येते. इवन दो द कार्बन कंटेंट on earth is a constant, why is there a rise in temperature due to carbon dioxide? म्हणजे कार्बन कंटेंट हा जरी कॉन्स्टंट असला तरी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढण्याचं कारण आपल्याला माहिती आहे की जे आपण मानवाने प्रगती केलेली आहे त्या प्रगतीतून त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला काय करावे लागत आहेत, भोगावे लागत आहेत, की ज्याच्यामध्ये आपण बघतो की एक्सेसिव्ह यूज ऑफ व्हेकल्समधनं बाहेर पडणारा मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड असेल, डिफॉरेस्ट्रेशन झालेलं आहे. डिफॉरेस्ट्रेशनमध्ये अनेक सिटी वाढवण्यासाठी म्हणजे शहरीकरण करण्यासाठी जंगलतोड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मग जंगलतोडीमुळे आपल्याला काय लक्षात येते की जे प्लांट्स आहेत ते कमी झालेले आहेत, कारण प्लांट्सच काय करतात, कार्बन डायऑक्साईडचा वापर करत असतात फोटोसिंथेसिस प्रक्रियेद्वारे. मग ह्या अनेक कारणांमुळे काय झालेलं आहे, CO2चं प्रमाण वाढत चाललेलं आहे, त्याला आपण ग्रीन हाऊस इफेक्ट असा आपण म्हणतो. त्यामुळे ते जे प्रमाण आहे कार्बन डायऑक्साईडचं ते काय झालेलं आहे, हवेमध्ये हळूहळू वाढत चाललेलं आपल्याला दिसून येते. आयडेंटिफाय द रिलेशनशिप बिटवीन कार्बन इन द एअर अँड द राईज इन द ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर. आता आपल्याला माहिती आहे यांचं रिलेशन कसं आहे. द कार्बन कंटेंट इन द एअर सीम्स टू बी कॉन्स्टंट, बट हे जर पाहिलं तर खरं नाही आहे. ड्यू टू व्हेरियस ह्युमन ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळ्या ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळं हे कॉन्स्टंट राहिलेलं नाही. कारण की आत्ताच मी सांगितलं की एक्सेसिव्ह यूज ऑफ व्हेकल असेल, डिफॉरेस्ट्रेशन असेल, ह्या अनेक प्रोसेसमुळं काय झालेलं आहे, कार्बनचं जे प्रमाण आहे ते कॉन्स्टंट राहू शकले नाही. कार्बन कंटेंट अँड राईज इन द टेम्परेचर आर इंटर रिलेटेड टू इच अदर. अशा पद्धतीने ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी काय आहेत, इंटर रिलेटेड असलेल्या आपल्याला दिसून येतात. यानंतर आता आपण पुढचा पॉइंट पाहणार आहोत, ऑक्सिजन सायकल्स. आपल्याला माहिती आहे ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजनचं जे पर्सेंटेज आहे ते 21% आहे, नायट्रोजनचं 78% आहे आणि अदर गॅसेस 1% आहेत. ऑक्सिजन फॉर्म्स 21% ऑफ द ॲटमॉस्फिअर. इट इज ऑल्सो प्रेझेंट इन द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. ते हायड्रोस्फिअरमध्ये पण आणि लिथोस्फिअरमध्ये पण असलेलं आपल्याला आढळून येतं. आपल्याला माहिती आहे की टेरेस्ट्रियल प्लांट्स अँड ॲनिमल्स ऑब्टेन ऑक्सिजन फ्रॉम द एअर, while aquatic plants and animals use oxygen dissolved in water and respiration. जे आपल्याला during this process the respiration carbohydrates are oxidized and carbon dioxide is released along with the release of energy. आणि या पद्धतीने आपल्याला निसर्गामध्ये हे ऑक्सिजन चक्र जे आहे ते चाललेलं आढळून येतं. आता ऑक्सिजन सायकल जसं आपण कार्बन सायकल बघितलेली आहे तशीच ऑक्सिजन सायकल आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, रिसायकलिंग कशाचं होतं ते आपण बघूया, किंवा सर्क्युलेशन कशाचं होतं ते आपण पाहूया. इथं आपल्याला डेफिनेशनमध्ये लक्षात येते की सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फिअर. कशामध्ये हे होतं, ह्या बायोस्फिअरमध्ये ही प्रोसेस घडून येते. इथं फिगरमध्ये आपल्याला दिसून येते की सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग होतं ऑक्सिजनचं या बायोस्फिअरमध्ये. त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिजन सायकल असं म्हणतो. दिस सायकल टू इन्क्लूड्स बोथ द बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट. जसं कार्बन सायकलमध्ये बायोटिक अबायोटिक कंपोनंट्स इन्व्हॉल्व होत होते तसेच इथं पण बायोटिक अबायोटिक कंपोनंट्स इन्व्हॉल्व आहेत. ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्यूस ॲज वेल ॲज युज्ड अप इन द ॲटमॉस्फिअर. ऑक्सिजन हे कुणाकडनं मिळतं आपल्याला, तर आपल्याला प्लांट्सकडनं मिळतं हे आपल्याला माहिती आहे. आणि ऑक्सिजन केव्हा तयार होतं, तर फोटोसिंथेसिस प्रक्रिया ज्यावेळेस होते त्यावेळेस ऑक्सिजनचं प्रोडक्शन होतं आणि ऑक्सिजन रिलीज त्यातनं होतो. हे आपण मागच्या एका रिॲक्शनमध्ये पण बघितलेलं आहे बघा. इथं मेन प्रोसेस इन कार्बन सायकलमध्ये आपण बघितलं होतं की कार्बन डायऑक्साईडचा वापर करून काय करत असतात, ग्लुकोज, वॉटर अँड ऑक्सिजन काय होत असतो यातून रिलीज होत असतो. आणि पुन्हा ह्याचं काय होतं, हा जो ग्लुकोज तयार झालेला म्हणजे फूड तयार झालेला आहे त्याचं ऑक्सिडेशन होऊन पुन्हा त्यातून काय होतं, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. हे आपण रिॲक्शन मगाशी बघितल्या होत्या. ऑक्सिजन इज हायली रिॲक्टिव्ह
अँड इट रेडिली रिॲक्ट्स विथ अदर एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. आपल्याला माहिती आहे की हा ऑक्सिजन हा हायली रिॲक्टिव्ह आहे. म्हणजे कंबशन प्रोसेस ही कंबशन प्रोसेससाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते आपल्याला माहिती आहे. ॲज ऑक्सिजन इज फाउंड इन व्हेरियस फॉर्म्स लाईक O2, H2O, CO2, inorganic compounds etc. The oxygen cycle of the biosphere is extremely complex. ही प्रोसेस कशी आहे? एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स अशी प्रोसेस आहे, जटिल अशी प्रोसेस आहे. Oxygen is released in the process of photosynthesis, whereas it is used up in the process like respiration, combustion, decomposition, corrosion, rusting etc. ऑक्सिजन हा फक्त कोणत्या प्रोसेसद्वारे तयार होतो? फक्त फोटोसिंथेसिस प्रोसेसद्वारे काय होतो? तो रिलीज होतो. आणि तो यूज कोणत्या कोणत्या प्रोसेसला केला जातो बघा? रेस्पिरेशन, कंबशन, डिकम्पोजिशन, करोजन, रस्टिंग एक्सेट्रा. म्हणजे इत्यादी प्रोसेसमध्ये तो काय केला जातो? यूज केला जातो. इथं आपल्याला जे ऑक्सिजन सायकल दाखवलेली आहे त्याच्यामध्ये दिसते बघा. प्लांट्स ॲब्सॉर्ब CO2 अँड प्रोड्यूस फूड मटेरियल. त्यातून काय बाहेर पडतो? ऑक्सिजन बाहेर पडतो. प्लांट्स प्रोड्यूस ऑक्सिजन. मग हे ब्रिदिंग प्रोसेसद्वारे काय करतात? ॲनिमल्स, त्यांना ब्रिदिंग प्रोसेससाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ते ऑक्सिजन घेतात. आणि ब्रेकडाऊन ऑफ शुगर मॉलिक्युल्स बाय ॲनिमल्स. म्हणजे इथं आपण बघितलं होतं रिॲक्शन, शुगर मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन होतं आणि त्यातून CO2 बाहेर पडतो. त्यासाठी सुद्धा कशाची गरज असते? ऑक्सिजनची आवश्यकता असते. म्हणजे ही रिॲक्शन घडून येण्यासाठी सुद्धा ऑक्सिजनची आवश्यकता असते. ब्रेकडाऊन ऑफ शुगर मॉलिक्युल्स बाय ॲनिमल्स गिव्ज आउट कार्बन डायऑक्साईड. आणि त्या प्रोसेसमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. पुन्हा हा कार्बन डायऑक्साईड कोण यूज करतं? तर प्लांट्स यूज करतात. आणि पुन्हा प्लांट्स काय करतात? कार्बन डायऑक्साईड फोटोसिंथेसिसद्वारे यूज करून पुन्हा ऑक्सिजन काय करतात? रिलीज करतात. अशा पद्धतीने हे चक्र जे आहे ते सतत चालू असतं. म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे? ऑक्सिजन सायकल असं म्हटलेलं आहे. डू यू नो मध्ये आपल्याला काय सांगितले बघा? मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम यूज ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन. म्हणजे बहुतांश मायक्रो ऑर्गॅनिझम रेस्पिरेशन प्रोसेससाठी ऑक्सिजनचा यूज करतात. सच मायक्रोब्स आर कॉल्ड एरोब्स. त्याला काय म्हटलं जातं? एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. मायक्रोब्स विच डू नॉट नीड ऑक्सिजन आर कॉल्ड अनएरोब्स. याचा अभ्यास पुढच्या वर्षी पण तुम्हाला 10वीच्या इयत्तेमध्ये आहे. एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम असतील किंवा अनएरोबिक रेस्पिरेशन असेल, याचा अभ्यास आपल्याला पुढच्या वर्षी देखील करायचा आहे. ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर द synthesis of protein, carbohydrate and fats. It is also used in various chemical reactions. Ozone O3 is produced from oxygen through the various atmospheric process. अशा पद्धतीने ही जी ऑक्सिजन सायकल आहे ती सतत निसर्गामध्ये चालू असते. आणि ही एक काय आहे? कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. ऑक्सिजनचा वापर बहुतांश ऑर्गॅनिझम करतात. काहीच मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत की जे ऑक्सिजनचा वापर करत नाहीत रेस्पिरेशनसाठी, म्हणून त्यांना आपण अनएरोबिक रेस्पिरेशन करणारे मायक्रो ऑर्गॅनिझम असं म्हणतो. अशा पद्धतीने इथं आपल्याला ऑक्सिजन सायकल आपण अभ्यासलेली आहे. त्यानंतर शेवटचा पॉईंट याच्यामधला जो आहे तो आहे नायट्रोजन सायकल. आता नायट्रोजन सायकल, नायट्रोजनचं पर्सेंटेज हवेमध्ये किती आहे? मग अशीच आपण बोललो होतो 78% काय आहे? नायट्रोजन हवेमध्ये प्रेझेंट असतो. कॅन यू रिकॉलमध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेत ते पाहू आपण. व्हॉट इज मीन बाय नायट्रोजन फिक्सेशन? आता नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय? नायट्रोजन फिक्सेशन ही अशी एक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये काय केला जातो? नायट्रोजन इज कन्वर्टेड इनटू कंपाऊंड्स. नायट्रोजनचं कन्वर्जन कशामध्ये केलं जातं? व्हेरियस कंपाऊंड्समध्ये केलं जातं. जसं की नायट्रेट असतील किंवा नायट्राइट असेल. नायट्रेट किंवा नायट्राइटमध्ये काय केलं जातं? त्याचं कन्वर्जन केलं जातं. त्याच प्रोसेसला काय म्हटलं जातं? नायट्रोजन फिक्सेशन असं म्हटलं जातं. म्हणजे हवेतला ऑक्सिजन डायरेक्टली प्लांट्स घेत नाहीत किंवा जमिनीतला डायरेक्टली घेत नाहीत, तर त्याचं काय होतं? फिक्सेशन होतं. आणि हे फिक्सेशन कुणाद्वारे होतं? पुढच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रश्न तोच विचारलेला आहे. विच मायक्रोब्स ब्रिंग अबाउट द प्रोसेस ऑफ नायट्रोजन फिक्सेशन. मग ही प्रोसेस जी आहे कुणामार्फत केली जाते? कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम मार्फत केली जाते? तर रायझोबियम. रायझोबियम जे कुठं प्रेझेंट असतात? रूट नोड्युल्समध्ये काय असतात? प्रेझेंट्स असतात. लेग्युमिनस जे प्लांट्स असतात त्यांच्या रूट नोड्युल्समध्ये काय असतात? हे रायझोबियम प्रेझेंट असतात. किंवा ॲझोटोबॅक्टर असतील, हे काय करतात? नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस घडवून आणतात. नायट्रोजन फॉर्म 78%, दॅट इज द मॅक्झिमम पोर्शन ऑफ द ॲटमॉस्फिअर. म्हणजे
मॅक्झिमम पोर्शन कुणी कव्हर केलेला आहे, नायट्रोजननी कव्हर केलेला आहे. इट इज नेसेसरी फॉर द मेंटेनन्स of the cycle of a nature. The circulation and recycling of nitrogen gas into the form of different compounds through various biotic and abiotic process. याच्यामध्ये पण वेगवेगळ्या बायोटिक आणि अबायोटिक प्रोसेस घडून येतात. याच्यामध्ये पण सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग कशाचं होतं, नायट्रोजनचं होतं. कार्बन सायकलमध्ये सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग कशाचं होतं, कार्बनचं होतं. ऑक्सिजन सायकलमध्ये कशाचं होतं, ऑक्सिजनचं होतं रिसायकलिंग आणि सर्क्युलेशन. ही पण प्रोसेस कशामध्ये होते, बायोटिक आणि अबायोटिक मार्फतच केली जाते. इन नेचर इज कॉल्ड ॲज अ नायट्रोजन सायकल. याला आपण नायट्रोजन सायकल असं म्हणतो. ऑल ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट इन द नायट्रोजन सायकल. इट इज अन इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन न्यूक्लिक ॲसिड. म्हणजे जवळजवळ सर्व ऑर्गॅनिझम काय करतात, या नायट्रोजन सायकलमध्ये काय असतात, इन्क्लुडेड असतात. आणि याच्यामध्ये काय कंपोनंट तयार होतो, तर प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड. ॲज कम्पेअर टू अदर एलिमेंट इट इज इनॲक्टिव्ह अँड डज नॉट इझिली कंबाईन. आपल्याला लक्षात येते की नायट्रोजन हा कसा आहे, इनॲक्टिव्ह आहे अँड इट डज नॉट इझिली कंबाईन विथ द अदर एलिमेंट. ॲज कम्पेअर टू ऑक्सिजन. ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, 21% आहे. तर नायट्रोजनचं प्रपोर्शन किती आहे, 78% आहे. आणि ऑक्सिजन जो आहे तो कसा आहे, हायली रिॲक्टिव्ह आहे. आणि हा कसा आहे, इनॲक्टिव्ह आहे. पर्सेंटेज त्याचं कसं आहे, 78% आहे. जर हा जर ॲक्टिव्ह असता तर काय झालं असतं, याचा आपण विचार करू शकतो. मोस्ट ऑर्गॅनिझम कॅन नॉट यूज द फ्री फॉर्म ऑफ नायट्रोजन. फ्री फॉर्ममध्ये जो नायट्रोजन प्रेझेंट असतो ॲटमॉस्फिअरमध्ये ते कॅन नॉट बी यूज. मग ते काय केलं जातं, मग त्याचा यूज करण्यासाठी वेगवेगळ्या प्रोसेस घडून आणल्या जातात. मग त्या प्रोसेस कोणत्या आहेत, इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ नायट्रोजन सायकल. इथं आपल्याला नायट्रोजन सायकलमध्ये कोणकोणत्या प्रोसेस घडून येतात ते आपल्याला इथं सांगितलेलं आहे. डीपमध्ये आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं नाही, थोडक्यात आपल्याला याचं स्पष्टीकरण बघायचं आहे. पहिली जी आहे ती आहे नायट्रोजन फिक्सेशन. आताच मी सांगितलं होतं की नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय. नायट्रोजन फिक्सेशन इज द प्रोसेस इन विच नायट्रोजन इज कन्व्हर्टेड इनटू कंपाऊंड सच एज नायट्रेट अँड नायट्राइट्स. कशामध्ये कन्वर्ट केलं जातं, नायट्रोजन कंपाऊंडचं कन्व्हर्जन नायट्रेट आणि नायट्राइट्समध्ये केलं जातं. त्यालाच आपण नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतो. त्यानंतर अमोनिफिकेशन म्हणजे काय आहे, रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज. डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज मधनं काय होतो, हा अमोनिया काय होतो, रिलीज होतो. अँड एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम. आणि एक्सक्रिटरी वेस्ट जे आहे ते ऑर्गॅनिझमची, त्यातून सुद्धा अमोनिया काय होतो, बाहेर पडतो. त्यानंतर तिसरी जी प्रोसेस आहे ती म्हणजे नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन म्हणजे काय, कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इनटू नायट्राइट अँड देन नायट्रेट. अमोनियाचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, नायट्राइटमध्ये होतं आणि पुन्हा त्याचं कशामध्ये होतं, नायट्रेटमध्ये होतं. या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, नायट्रिफिकेशन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर डिनायट्रिफिकेशन, कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड इनटू गॅसियस नायट्रोजन. त्याला काय म्हटलेलं आहे, डिनायट्रिफिकेशन प्रोसेस असं म्हटलेलं आहे. कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड्स इनटू गॅसियस नायट्रोजन इट इज कॉल्ड ॲज अ नायट्रिफिकेशन प्रोसेस. अशा पद्धतीने नायट्रोजन डायरेक्टली यूज करता येत नाही, म्हणून ह्या वेगवेगळ्या प्रोसेसमधून नायट्रोजनचं कन्व्हर्जन वेगवेगळ्या कंपाऊंड्समध्ये केलं जातं. नायट्रेट असेल, नायट्रेट असेल, अमोनिया असेल, अमोनिफिकेशन असेल. अशा पद्धतीने नायट्रोजनचं जे चक्र आहे ते निसर्गामध्ये काय असतं, सतत चालू असतं. आतापर्यंत आपण ह्या 3 सायकल अभ्यासलेल्या आहेत. त्या म्हणजे पहिले आहे बायोजिओकेमिकल सायकल. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या सायकल इन्क्लूड होतात, कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकल. ह्या डीपमध्ये नाही आहेत आपल्याला अभ्यासाला. आपल्याला थोडक्यात स्पष्टीकरण याचं दिलेलं आहे आणि परीक्षेला फिगर पण ड्रॉ करा म्हणून येऊ शकते. अशा पद्धतीने आपल्याला ह्या सायकल्स सर्वांच्या लक्षात आल्या असतील आणि आपला हा टॉपिक इथं संपलेला आहे. धन्यवाद.